नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 20 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 20 फेब्रुवारीच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघूया. कोणत्या राज्यातील पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. मित्रांनो, राजस्थान राज्यातील पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू आहे. मित्रांनो, आपण भारताचे युद्धाभ्यास देखील आता बघून घेऊया. कारण भारत कुठल्या देशासोबत कुठला युद्धाभ्यास करतो हे आपण या स्लाइडमध्ये जाणून घेऊया. तर हिंद ऑस्ट्रेलिया सोबत, तर वीर, गार्डियन आणि जिमेक्स हा जपान सोबत, सूर्यकिरण हा नेपाळ सोबत, युद्ध अभ्यास आणि तारकश हा अमेरिका सोबत, गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती हा इंडोनेशिया सोबत, डस्टलिक हा उझबेकिस्तान सोबत, तर फ्रिंजेक्स व्यायाम हा फ्रान्स देशासोबत. मिलन 2024 भारतीय नौसेनाचा युद्धाभ्यास आहे. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून इनसॅट 3DS या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. मित्रांनो, आंध्र प्रदेश मधील इस्रो या संस्थेने श्रीहरिकोटा येथून इनसॅट 3D या यशस्वी उपग्रहाचे प्रक्षेपण हे केलेले आहे. इस्रोने नुकतेच प्रक्षेपण केलेल्या इनसॅट 3D या उपग्रहाचे वजन आहे 2274 किलो. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, इस्रोने नुकतेच प्रक्षेपण केलेल्या इनसॅट 3D या उपग्रहाची उंची आहे 52 फूट. हे 2 पॉईंट देखील लक्षात असू द्या. मित्रांनो, परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, त्या उपग्रहाचे वजन आहे 2274 किलोग्रॅम, तर उंची आहे 52 फूट. हे सर्व 2 पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक सामाजिक न्याय दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, जागतिक सामाजिक न्याय दिवस आजच्या दिवशी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, जागतिक सामाजिक न्याय दिवसाची 2024ची थीम अद्याप UN द्वारे घोषित केलेली नाही, परंतु 2023ची थीम आपण जाणून घेऊया. तर 2023ची थीम होती अडथळ्यावर मात करणे आणि सामाजिक न्यायासाठी संधी सोडवणे. ही 2023 या दिवसाची थीम होती. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया. कारण फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष हे देखील परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचे आहे. कारण मित्रांनो, कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये दिनविशेषवर हा प्रश्न असतोच. त्यामुळे आपण दुर्लक्ष करून बी चालणार नाही. कारण मित्रांनो, प्रत्येक पेपरमध्ये या दिनविशेषावर प्रश्न असतोच. त्यामुळे आपण एक एक करून फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष बघून घेऊया. 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारीला असतो जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारीला असतो जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारीला असतो सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारीला असतो जागतिक दंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारीला असतो विज्ञानातील महिला आणि मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस. तर 12 फेब्रुवारीला असतो डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. तर 13 फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. तर मित्रांनो, 19 फेब्रुवारीला असतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ती मित्रांनो आपण 2024मध्ये 394वी जयंती आत्ताच साजरी केलेली आहे. तर 20 फेब्रुवारीला असतो म्हणजे आजच्या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारीला असतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारीला असतो केंद्रीय उत्पादकता शुल्क दिवस आणि 27
फेब्रुवारीला असतो मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस. तर 28 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ योग दिवस. हे सर्व दिनविशेष फेब्रुवारी या महिन्यात असतात. मित्रांनो, आपण घेतलेले सर्व फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून एकदा वेळेला रिव्हिजन ही देत चला. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. महाराष्ट्र राज्यात कोठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पारनेर. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पारनेर या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र हे उभारण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुलजार आणि राम भद्राचार्य यांना. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 गुलजार आणि राम भद्राचार्य यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर हाच झालेला आहे. मित्रांनो, कवी गीतकार गुलजार यांना उर्दू भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, गुलजार यांना उर्दू भाषेसाठी, तर मित्रांनो राम भद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा दुसरा पॉईंट देखील लक्षात असू द्या. मित्रांनो, कवी गुलजार यांच्या रूपाने उर्दू भाषेसाठी 5व्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मित्रांनो, गुरु राम भद्राचार्य यांना केंद्र सरकारने 2015 या वर्षी पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे. त्यांना 22 भाषांचे ज्ञान सुद्धा आत्मसात आहे. हा देखील गुरु राम भद्राचार्य यांच्याविषयी पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, कवी गुलजार यांना 2002 या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला होता. तर मित्रांनो, कवी गुलजार यांना 2013 या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार 23 भाषांसाठी दिला जातो. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. यावर देखील प्रश्न विचारला हा जाऊ शकतो की ज्ञानपीठ पुरस्कार हा किती भाषांसाठी देण्यात येतो? तर मित्रांनो, तो 23 भाषांसाठी देण्यात येतो. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत. आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारत देशाच्या संघाने सुवर्णपदक हे जिंकलेले आहे. तर आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या भारतीय संघाने अंतिम फेरीत थायलंड देशाचा हा पराभव केलेला आहे. मित्रांनो, आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मलेशिया या देशात पार पडलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, हे दोघी पॉईंट महत्त्वाचे आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. प्रबोवो सुइताओ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंडोनेशिया. मित्रांनो, प्रबावो सुओतिया यांची ही इंडोनेशिया देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर चला मित्रांनो, आपण 2024 मधील कुठल्या देशात कुठले राष्ट्राध्यक्ष आहे ते देखील जाणून घेऊया. नेपाळचे राष्ट्राध्यक्ष आहे रामचंद्र पौडेल. तर फिनलँडचे आहे साऊली निनेस्तियो. अमेरिकेचे आहे जो बायडन. तर पाकिस्तानचे आहे रफिक अलवी. तर मालदीवचे आहे मोहम्मद मुइझ्झू. तर इक्वेडोरचे आहे डॅनियल नोवोवा. तर अर्जेंटिनाचे आहे झेवियर मायली. मित्रांनो, रशियाचे आहे व्लादिमीर पुतिन. तर युक्रेनचे आहे व्लादिमीर झेलेन्स्की. फ्रान्सचे आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. तर बांगलादेशचे आहे मोहम्मद अब्दुल हमीद. तर श्रीलंकेचे आहे अनिल विक्रमसिंघे. मित्रांनो, हे सर्व देशांचे राष्ट्राध्यक्ष तुम्ही लक्षात असू द्या. यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो.
त्यामुळे हे सर्व राष्ट्राध्यक्ष देखील महत्त्वाचे आहे. हे देखील तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जारी केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत 167 देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 41व्या. मित्रांनो, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जारी केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत हा 41व्या देशांच्या यादीत आहे. मित्रांनो, या इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जारी केलेल्या लोकशाही निर्देशांकात प्रथम क्रमांकावर आहे नॉर्वे हा देश. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुवर्ण पदक. भारताची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे कितवे राज्य ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 3. मित्रांनो, जातीय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे 3रे राज्य ठरलेले आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअरची माहिती बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओतील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.